बरोबरी करणं म्हणजे प्रयत्न करणं. जेवढी बरोबरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागत असतं. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे, माझ्याकडे लक्ष द्या. बरोबरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही. एक गरीब माणूस होता, दुसऱ्याचे ओझे, छान उदाहरण आहे, दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचं आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यात त्याची उपजीविका तो भागवायचा. एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं आबा प्रसन्न होऊन त्याला एक चांदीचं नाणं दिलं. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला, मग त्या माणसानं चांदीचं नाणं दिलं. आता हा एवढा गरीब होता, हे नाणं कुठं ठेवावं ही सुद्धा पंचायत. त्याला वाटलं कुठं धोत्राच्या कंबरपट्ट्यात ठेवावं, आणि ओझं उचलून देता देता जर पडलं तर काय करावं. बरं, घरात ठेवायला तर घर नाही. मग गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता, त्या किल्ल्यात त्यांनी ते नाणं पुरून टाकलं. बरोबरी कशी असते बघा. ते नाणं पुरून टाकलं म्हणे आपल्याला जेव्हा गरज पडल तेव्हा आपण ते घेऊन येऊ. आणि काही दिवसानं त्याचं लग्न झालं. दृष्टांतातच लवकर लग्न होतात. माझं बोलणं कळलं ना तुम्हाला? लग्न फक्त दृष्टांतातच लवकर होतात, नाही तर आता लग्न एवढं अवघड कामच राहिलं नाही. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं? भाग्य लागतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. बघे काय त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोघंही पती पत्नी झोपड्यात राहायला गेले. एक दिवस गप्पा मारता मारता हा म्हणे, हे बघ तुला माहिती आहे का? म्हणे काय? तू समजते एवढा मी गरीब नाहीये म्हणे, मग माझ्याकडे एक चांदीचं नाणं आहे म्हणे. बायको म्हणे, अहो तुमच्याकडं काय, मी पण माहेरातून आणलेलं माझ्याकडे एक. तिने तिच्या जवळचं दाखवलं. त्याला म्हणे तुमच्याकडचं दाखवा. तो म्हणे आपल्याला घर नसल्यामुळं गावाच्या बाहेर पडका किल्ला आहे, तिथं मी ते पुरून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर एक दगड ठेवलेला आहे. मी आता जातून ते चांदीचं नाणं घेऊन येतो, म्हणजे तुझ्याकडचं एक माझ्याकडचं एक, याला मोडू, चांगलं एखादं घर बांधू आणि काय जसं त्यांना सजवायचं दोघांनी तसं त्यांनी कल्पना केली. आणि चैत्र वैशाखाचं याच महिन्यातलं ऊन, सूर्य माथ्यावर आलेला. विदर्भात उन्हाचा तडाखा जास्त असतो, बरोबर आहे ना? सूर्य माथ्यावर आलेला, चिटपाखरू रस्त्यात नाही, पायात चप्पल जोडा काही नाही, आणि अनवाणी पायानं, पायात चप्पल जोडा काहीच न घालता, न उतीच तर घालणार काय, तो चांदीचं नाणं आणायला निघाला. भर उन्हामध्ये गुरुजी दुपारच्या वेळेला ते नाणं आणायला निघाला आणि अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या. त्या देशाचा राजानं पाहिलं, अरे म्हणे एवढ्या उन्हात या माणसाच्या पायात चप्पल जोडा काही नाही, आणि एवढ्या उन्हात हा माणूस कुठं चालला असावा. शिपायाकडून बोलावून घेतलं त्याला. म्हणे अरे एवढ्या उन्हामध्ये तुझ्या पायात चप्पल जोडा काही नाही, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या, ऊन मी म्हणतोय दुपारची वेळ आहे, चैत्र वैशाखाचं ऊन आहे, आणि एवढ्या उन्हात कुठं चालला. तो म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपून ठेवायचं म्हणे, गावातल्या बाहेर जो पडका किल्ला आहे तो किल्ल्यात माझं एक चांदीचं नाणं आहे म्हणे, ते नाणं आणायला मी चाललो. राजा म्हणे एक चांदीचं नाणं आणायला एवढे कष्ट घेतोय? म्हणे हो राजेसाहेब गरिबी आहे, त्याला काय करणार आहे. राजा म्हणे चांदीच्या नाण्याचा नाद सोडून दे, आणि एवढ्या उन्हात तिकडं कुठं जातो. राजाला दया आली. राजानं त्याला म्हणले त्या चांदीच्या नाण्याचा नाद सोडून दे, मी तुला इथं जाग्यावर सोन्याचं नाणं देतो. आणि राजानं त्याला जाग्यावर सोन्याचं नाणं दिलं. बोलत चला, आणायला चालला होता, बोला चांदीचं, मिळालं सोन्याचं. आता समाधान व्हायला पाहिजे का नाही. राजाने त्याला चांदीचं नाणं आणायला चालला होता, आबा सोन्याचं दिलं. मग राजाने विचारलं त्याला, का रे चांदीचं नाणं आणायला चालला होतास, तुला सोन्याचं नाणं दिलं, आता काय करणार आहे तू बोल. चांदीचं आणायला चालला होता, सोन्याचं मिळालं, आता काय करणार आहे बोल. तो म्हणे राजेसाहेब आता मी दुसरं काय करणार आहे म्हणे, तुम्ही सोन्याचं नाणं मला दिलं, आता पहिल्यांदा हे नाणं मोडणार, याच्यातून एखादी चांगली चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. बघा आता चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार. राजा म्हणे काय माणूस आहे या. राजा म्हणे तुझं समाधान नाही झालं, मी तुला 100 सोन्याचे नाणे देतो. राजानं 100 सोन्याचे नाणे दिले होते. आणाय चालला होता एक चांदीचं, मिळाले 100. आता समाधान, आता समाधान व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. आता समाधान नव्हतीच, पगार 1,500 सुरू झाली, बरोबर आहे ना. तरी 2100 का होती, अरे समाधान माना, बरोबर आहे ना. समाधान व्हायला पाहिजे, बरोबर आहे. पोरा शाळा शिकून पगार नाही, तुम्ही अंगठ्यावर 1,500 आणायला लागल्या तरी तानातच आहे बिचारे, समाधान नाही. 100 सोन्याचे नाणे मिळाले, आता समाधान व्हायला पाहिजे. राजाला वाटलं आता याचं समाधान झालं. राजा म्हणे बघ एक चांदीचं नाणं आणायला चालला होता यज्ञेश बुवा, 100 सोन्याचे मिळाले, पण समाधान झालं का यज्ञेश महाराज.
समाधान झालं का? नाही झालं. बरोबर. राजा म्हणे काय करणार आहे आता तू? आता काय करणार आहे बोल. 100 सोन्याचे नाणे मिळाले. तो म्हणे राजेसाहेब आता काही चप्पल घालून किल्ल्याकडे जात नाही म्हणे. आता 100 सोन्याचे नाणे मिळाले, एखादी भाड्याची गाडी करतो मग किल्ल्याकडे जातो म्हणे. एखादा नाणं याच्यातलं गेलं तर गेलं. बरोबर आहे का? राजा म्हणे का माणूस असावा? राजा म्हणे तुझं समाधान नाही झालं, आता मी तुला माझी अर्धी जहागिरी देतो. आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. दोघाला 2 सिंहासनावर बसवलं. राजा म्हणे याचं समाधान झाल्याशिवाय याला पांजाऱ्यातून पाठवायचंच नाही. बरोबर आहे ना रामकिसन बा? केला इशारा. बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष द्या. ह्याचं समाधान झाल्याशिवाय इथून पाठवायचं नाही. राजा म्हणे आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं. आपण दोघं 2 खुर्च्यावर बसलेलो आहे आणि हा आपल्या राज्याचा मध्यभाग आहे. इथून माझ्या उजव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे आणि माझ्या डाव्या हाताला माझं अर्ध राज्य आहे. बोल तुला उजव्या हाताचं देऊ का डाव्या हाताकडचं देऊ? तो म्हणे राजेसाहेब मला उजवीकडचं नको आणि डावीकडचं नको, जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं द्या. राजा म्हणे काय माणूस असावा हा? हे ना कोण्या राजाचं आहे ना कोण्या प्रधानाचं आहे, हे आपल्या सगळ्यांचंच आहे. किती दिल्यानंतर आपण देवाला नोटीस पाठवू की आता बाद झालं? बोला. ज्याच्याकडे 10 आहे त्याला वाटतं 100 असावे, ज्याच्याकडे 100 आहे त्याला वाटतं 1000 असावे, ज्याच्याकडे 1000 आहे त्याला वाटतं 10,000 असावे, ज्याच्याकडे 10,000 आहे त्याला वाटतं लाख असावे, ज्याच्याकडे लाख आहे त्याला वाटतं 10 लाख असावे, ज्याच्याकडे 10 लाख आहे त्याला वाटतं कोटी असावे, ज्याच्याकडे कोटी आहे त्याला वाटतं अब्ज असावे. हे चालू राहणार. महाराज म्हणजे जेवढी भरोवरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागेल आणि एक दिवस भव सिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. म्हणून महाराज करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. म्हणून काय लागतं त्या देवाला? काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची विठोब